स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 अल्पवयीन मुलांची विक्री केल्याप्रकरणी एका महिलेसह 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार मनीषा रोहित जाधव राहणार सुभाष नगर सांगली हिने स्वतःच्या 2 लहान मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देण्यासाठी प्रत्येकी 20,000 रुपये देऊन विक्री केल्याची माहिती समोर आली। ही माहिती तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यास देण्यात आली। मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तात्काळ तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी महिला व अन्य संबंधितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये मनीषा रोहित जाधव राहणार बाळू मामा मंदिराजवळ सुभाष नगर सांगली, उमाजी गणेश लोंढे राहणार शासकीय दूध डेअरी कॉलनी मिरज, सुरेखा चंद्रकांत लोंढे राहणार कलेपूर चाळ मिरज, टायगर पुंडलिक लोंढे राहणार कलेपूर चाळ मिरज आणि संजय दिलीप गारोळी राहणार लक्ष्मीनगर जुना बुधगाव रोड सांगली यांचा समावेश आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनायक मसलगे, स्नेहा शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण घवळे, नितीन मोरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडून सुरू असून बालकांच्या सुरक्षतेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे। मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली। त्यावरून सदरची प्रोसिजर ह्यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करतात परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे। तर दोन्ही मुलं ही पाठक बाल कल्याण समितीच्या बाल न्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत। कारवाई पुढे सुरू आहे।